सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींना दिले आत्मसंरक्षणाचे धडे। परभणी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून वनामकृवीतील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवी महिला तक्रार निवारण समिती तथा जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। प्रशिक्षणादरम्यान श्रीमती कविता नावंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी, श्रीमती अयोध्या, श्रीमती दीपाली मुदगलकर, प्रशिक्षक मार्शल आर्ट आणि तायक्वांदो यांनी मार्शल आर्ट आणि तायक्वांदोच्या विविध आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थिनींनी कठीण प्रसंगी स्वतःचे रक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले। याबरोबरच स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी व्यायाम, खेळ, आहार अशा बाबतीत दक्षता घेऊन स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर जया बंगाळे यांनी महिलांवर व मुलीवर होणारे अत्याचार टाळण्याकरिता तसेच स्वरक्षणासाठी त्यांनी आत्मनिर्भर व अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले। आगामी काळात यासाठी विद्यापीठांतर्गत विविध जाणीव जागृती कार्यक्रम राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी या प्रसंगी जाहीर केले। या प्रशिक्षणासाठी वर्षा मुलींचे वसतिगृह येथे वनामकृवीतील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील वास्तव्यास असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला। या प्रशिक्षण कार्यक्रमास जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर सुनीता काळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर विद्यानंद मनवर तसेच अन्न व पोषण विभाग प्रमुख डॉक्टर विजया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन डॉक्टर नीता गायकवाड, सहयोगी प्राध्यापक व वर्षा मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका यांनी केले। तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर अश्विनी बेंद्रे, प्रसाद देशमुख, सौ रेखा लाड व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। सदरील कार्यक्रमास विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या। आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नावरे, परभणी। ऐसे बस में बैठने के बाद कोई हमको ऐसे छेड़ता है, उस वक्त सबसे पहले गलती हम क्या करते हैं, हम अपने आप को सिकुड़ के ऐसे बैठ जाते हैं, बाजू में हट जाते हैं। क्यों आप नहीं उसको छेड़ते, वो जैसे छेड़ रहा है वैसे। अगर आपने गुस्से से भी देख लिया ना तो भी काफी है। आप चुप बैठते हो इसलिए वो ज्यादा छेड़ता जाता है। दूसरी बात, जैसे आपको लगता है ये बैड टच है, लगा दो वहीं पे, या गुस्से से देखो या बोल दो हट के बैठ जाओ। लेकिन हम ये नहीं बोलते क्योंकि हम हर वक्त डरते रहते हैं, हर वक्त डरते रहते हैं। ये गलती हमारी है, ये कोई और दूसरा सुधरेगा नहीं, ये अपने आप। असं समोर असं समजा केस पकडले